हॅलो, नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. मी गजानन मस्के. कंबाईन ग्रुप बी मुख्य परीक्षा याची सेकंड आन्सर की म्हणजे ज्याला आपण फायनल आन्सर की म्हणतो ती आली आहे. त्याच्यानुसार आता उत्तरात काय बदल किंवा काय डाऊट वगैरे याचा विषय येत नाही. सेकंड आणि फायनल आन्सर की म्हणल्यावर नो चेंज. पण हे डिस्कस करण्याचं कारण काय, काही गोष्टी आयोग कन्सिडर कसं करतं, म्हणजे एखादं उत्तर बदलतं तर का, कॅन्सल करतं प्रश्न तर त्याचं काय रिझन आहे, किंवा मग आपण जे उत्तर एक्सपेक्ट केलं होतं ते आयोगाने चेंज नाही केलं, ह्याला बेस काय आहे नेमका. आपण जर फायनल आन्सर की व्यवस्थित विचारात घेऊन त्याच्यातले इनपुट्स जर घेतले तर आपल्याला पुढच्या परीक्षेमध्ये तसा विचार करता येतो. म्हणजे असेच प्रॉब्लेम जर तसेच ठेवले, आता बरेच विद्यार्थी फायनल आन्सर कीला सिरियस घेत नाहीत, कारण त्यांना माहिती आहे की आता बदलणार नाही तर कशाला. पण काही गोष्टी ज्या आहेत ज्या आपण डिस्कस करून आपल्या अभ्यासात जर त्या उतरवल्या तर मग आपल्याला ऑन द स्पॉट तिथं परीक्षेमध्ये ते कीवर्ड, ते वाक्य, ते ट्रान्सलेशन, काही ज्या गोष्टी आहेत ना त्या इझी जातात. कारण आपल्याला माहिती आहे आता आयोग हे गृहीत धरतं, हे गृहीत धरत नाही, ह्याच्यानुसार हे उत्तर बदलू शकतं, बदलत नाही, जे काय आहे ते, किंवा छोटे काही फॅक्ट्स आहेत एकदम पॉईंटमधले, तो आयोग विचारात घेतो का नाही, या सगळ्या गोष्टी फायनल आन्सर कीमधून मिळतात आपल्याला. बरेच विद्यार्थी फायनल आन्सर की एकदा लागली की सोडून देतात, विषय संपला. पण माझं म्हणणं त्याच्यानुसार काही ट्रान्सलेशन एरर पण आहेत. पण ते आयोग काय करतं, गृहीत धरतं का नाही, म्हणजे मराठीत वेगळं, इंग्लिशमध्ये वेगळं, याचं आपल्याला काय करायचं आहे. तर बघा इथं हा 98 नंबरचा क्वेश्चन आहे लोकसंख्येबद्दलचा. मी परत सांगतो, काय प्रॉब्लेम आहे का, तर काहीच नाही. आणि आता सेकंड आन्सर कीनुसार काही चेंज पण होत नाही. पण हे डिस्कशन कशासाठी आहे, आपली इम्प्रूव्हमेंट करणे. म्हणजे तिथं प्रश्न वाचताना काही जर एरर आला तर तो आपल्याला आधी माहिती पाहिजे होता की आयोगाने तो आधी काय डील केलेला आहे. म्हणजे असा प्रश्न उत्तर बदलतो का नाही, का कॅन्सल होतो, ह्याची थोडी जरी हिंट आपल्याला आधी लागली तर आपण तिथं क्वेश्चन टॅकल करू शकतो. बघा इकडं इथं काय आहे, जनन दर दिलेला आहे आणि इथं काय आहे, बर्थ रेट दिलेला आहे. बरं, याच्यामध्ये आता आयोगाने बऱ्याच वेळा इथं क्लिअर कट हे काय केलेलं आहे, जस्ट मिनिट इथं वाचून दाखवतो तुम्हाला. आयोगाने ज्या विषयासाठी मराठी बरोबर इंग्रजी दोन्ही माध्यमातून विहित केलेले आहेत त्या विषयाच्या प्रत्येक प्रश्न मराठी बरोबर इंग्रजी भाषेत देखील छापण्यात आला आहे. त्यामधील इंग्लिश असेल किंवा मराठी या प्रश्नात काही टायपिंग प्रिंट मिस्टेक अथवा इतर कुठल्या कारणाने काही विसंगती निर्माण झाली तर शंका आल्यास उमेदवारांनी संबंधित पर्यायी भाषेतील प्रश्न ताडून पाहावा, म्हणजेच पडताळून पाहावा, बघून घ्यावा. याचा अर्थ इंग्लिश किंवा मराठी दोन्हीपैकी कुठलंही आयोग कन्सिडर करू शकतं की जे योग्य आहे ते. आता अशी प्रिंट मिस्टेक किंवा असा काही प्रॉब्लेम आहे हे आपल्याला तिथं लक्षात यायला पाहिजे. ॲक्च्युली हे बर्थ रेट आणि जननदर हे इथं बरोबर आहे. काय दिलेलं आहे, बर्थ रेट, ज्याला आपण म्हणतो लोकसंख्या सिद्धांताला काय लागू होतं, बर्थ रेट. तर तिथं आपल्याला इथं जननदर मग कन्फ्यूज होता कामा नये. तुम्ही उत्तर दुसरं देऊ नका किंवा उत्तर चुकवू नका, कारण आपल्याला कळतं की हे बरोबर आहे का इंग्लिशमध्ये, तर यस, मग उत्तराचं बरोबर आहे ते प्रश्न द्यायचा आणि पुढे चालायचं. ह्याच्यातून काय लक्षात आलं की आयोग सेकंड आन्सर कीनुसार सुद्धा काही चेंज करत नाही, जसं आहे तसंच ठेवलेलं आहे. तुम्ही यामुळे कन्फ्यूज होतं, उत्तर तुमचं दुसरं टाकत असाल किंवा यापैकी नाही म्हणत असाल तर ह्याला संधी आहे ना बघायला. बघा ना, आता ज्या विद्यार्थ्यांनी मराठीत वाचून त्याला असं कळालं की नाही इथं जन्मदर पाहिजे, कारण ह्या दोन कन्सेप्ट वेगळे आहेत ना, फर्टिलिटी रेट वेगळं, बर्थ रेट वेगळा, दोन वेगळे कन्सेप्ट आहेत. पण तरी इथं हे जननदर हा शब्द इथं दिलेला आहे आणि ते बघून जर तुम्ही चौथ्या पर्यायाकडे गेलात तर मग तुम्हाला सर असं कसं काय झालं, लक्षात नाही आलं, मग मी इंग्लिशकडे नाही गेलो. एक्झॅक्टली त्यासाठीच फायनल आन्सर कीनुसार सुद्धा त्याच्यावर आपण चर्चा केली पाहिजे. म्हणजे आता तुम्हाला काय क्लॅरिटी आली, इथून पुढे ज्यावेळेला एक्झाम द्याल तेव्हा असा काही कन्फ्लिक्ट निर्माण झाला, काही प्रॉब्लेम निर्माण झाला, पटकन इंग्लिशमध्ये बरोबर आहे का ते उत्तर द्यायचं पुढे चालायचं. ठीक आहे, पण डायरेक्टली हे बघून इकडे जाऊ नका. हा त्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा लेसन तुम्हाला घ्यायचा आहे. ठीक आहे, बाकी कुठं काही प्रॉब्लेम नाही, काही नथिंग, काही नाही. हा एकच विषय मला तुम्हाला डिस्कस करायचा होता, ते पण तुमच्या इम्प्रूव्हमेंटच्या दृष्टिकोनातून. या लेक्चरमधून एक काय लक्षात आलं आपल्याला, तिथं जर काही गोंधळ झाला तर उत्तर चुकवू शकतं. बरं, आता असा आयोग प्रत्येकच प्रश्नाला करतं का, अजिबात नाही. त्यामुळे जिथं ज्या प्रश्नाला डाऊट निर्माण होतो तिथं पटकन जाऊन इंग्लिशकडे बघायचं आणि मग इंग्लिशमध्ये जे दिलं ते बरोबर तुम्ही कन्सिडर करू शकता. दिस इज ऑल अबाउट सेकंड आन्सर की किंवा फायनल आन्सर की, त्याच्यातून मिळणारे काही लेसन्स आपल्याला घ्यावं लागणार आहेत. कारण कॉम्पिटिशन आणि कट ऑफचा विचार करता अभ्यास 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 सगळेजण करतायत. अरे पण त्या अभ्यासात काय जे अपडेशन आहे, जे बदल आहे तेही करावं लागेल. किंवा तिथं एक्झाम हॉलमध्ये आपल्याला जे टाईम प्रेशर असतं त्या टाईम प्रेशरमध्ये काही गोष्टी ह्या लक्षात येत नाहीत, त्या आणून देण्याचं काम मी करतोय. आणि त्याच्यामध्ये तुम्ही कुठेतरी पॉईंट हे लिहून ठेवा आणि तिथं परीक्षेमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी आठवल्या पाहिजे आणि त्याच्यानुसार तुम्ही उत्तर दिलं पाहिजे. नाही तर मग पॉईंटनी सुद्धा रिझल्ट जातो. सगळा आत्तापर्यंतचा मेहनतीचा पार्ट इतक्या वर्षाचा हा आपला वाया जातो. ठीक आहे, सो याच्यानुसार कुठलाही काही डाऊट किंवा प्रॉब्लेम हा अँगलने आपण डिस्कस न करता आयोग असं का करतं किंवा त्याला काय बेस असतो, आपल्याला वाटतं की उत्तर बदलायला पाहिजे पण का नाही बदलत, कारण त्याला काहीतरी रिझन आयोगाचं स्ट्रॉंग असतं. ठीक आहे, चलो, सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.